राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। अशातच चर्चा सुरू आहे ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार। या नगर परिषदेवर सुरुवातीपासूनच आमदार काळे असो व माजी आमदार स्नेहलता कोल्हे घराण्याचं वर्चस्व राहिले। आता यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत नेमका कोणत्या घडामोडी सुरू आहेत याचा आपण या व्हिडिओतून आढावा घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। कोपरगाव तालुक्यात अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे विद्यमान आमदार आहेत। मागील अनेक वर्षांपासून कोपरगावात माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यात चुरस असल्याचं संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही विवेक कोल्हे महायुतीकडून उमेदवार असतील असा अंदाज लावला जात होता, मात्र हा अंदाज फेल ठरला। कोल्हे कुटुंबियांनी महायुतीचा धर्म पाळून आशुतोष काळे यांना विजयी केलं। त्यानंतर आता नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली। या निवडणुकीत स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील लढतीची चर्चा सुरू आहे। शिंदे गटाने महायुतीचा धर्म पाळला नाही तर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असं शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन आवतडे यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावत आहेत। तसेच ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरेंसह शिवसैनिकांनी मातोश्री गाठत उमेदवारीसाठी दावा केलाय। यासोबतच महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुतोवाच शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी दिलेत। विधानसभा निवडणुकीत कोल्हे कुटुंबियांनी महायुतीचा धर्म पाळल्यानं आता नगर परिषद निवडणुकीतही ते महायुतीचा धर्म पाळणार का, की स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कोपरगावात महायुतीचेच आमदार असलेले आशुतोष काळे यांच्या विरोधात उभे ठाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।